महाराष्ट्रातली ही शाळा चक्क रशियन आणि जर्मन भाषेत प्रार्थना म्हणते। ही गोष्ट आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या पटण कोडोली गावातील आनंद विद्या मंदिर शाळेची। येथे विद्यार्थी फक्त मराठी, हिंदी आणि इंग्रजीच नाही तर रशियन, जर्मन आणि जपानी भाषेत देखील शिकतात। या शाळेत तब्बल 8 भाषा आणि 1 लिपी शिकवली जाते। 1ली ते 4थी कन्नड भाषा आणि 5वी साठी लिपी मोडी आणि 6वी साठी रशियन भाषा आणि 7वी 8वी जर्मन आणि जपानी भाषा शिकवले जातात। शाळेचे संस्थापक गिरीश देसाई सरांनी शिक्षकांनाही परदेशी भाषा शिकण्यासाठी प्रेरित केलं आहे आणि त्यानंतर शिक्षकांनी विद्यापीठातून ट्रेनिंग घेऊन विद्यार्थ्यांना त्या भाषा शिकवायला सुरुवात केली। गेल्या 3 वर्षापासून ही अनोखी परंपरा सुरू आहे। आज 1300 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 269 विद्यार्थी परदेशी भाषा शिकत आहेत। सगळ्यात खास गोष्ट म्हणजे इथले विद्यार्थी सकाळची प्रार्थना ही रशियन आणि जर्मन भाषेत म्हणतात। घरी जेव्हा मुलं त्या भाषेमध्ये सहज बोलू लागतात तेव्हा पालकही आश्चर्यचकित होतात। शाळेचे प्राचार्य MS पाटील सर म्हणतात, विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेसाठी तयार करायचं असेल तर बहुभाषिक होणं खूप गरजेचं आहे। महाराष्ट्रातील एका छोट्या गावातून सुरू झालेला हा उपक्रम आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। ही गोष्ट नक्की शेअर करा, कारण महाराष्ट्रातली ही छोटी शाळा खूप मोठं काम करत आहे।